पोरींनी तर स्वयंपाक करूच नका, तुम्हाला नाही, तुम्हाला ती तुमच्या तेरी बस की बात नाही हो. हो बहुत अवघड आहे म्हणले, ती एवढं सोपं नाही. काय पोरी शिकायला बाहेर आणि इकडे जर गावाकडे आल्या तर आईचा लाड मारण्याचा काय स्वयंपाकाचा मेळ लागेल. आणि लग्न झाल्यावर काय नाही, सासू जगदंबेचा अवतार. आणि एका पोरीचं झालं लग्न, सासू म्हणली सुनबाई करा पुरणपोळ्या. ते मनात म्हणले चपात्याची येत नाही, पोळ्या कशा करायच्या. पण म्हणजे नाही म्हणावं तर सासू लई खवळलं. तिने युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. युट्यूबवर सगळे लिस्ट गोळा केली, आमटीची, पोळ्याची, कुरड्या, पापड सगळं. मोबाईल झाला शिचप निम्यात, त्याला मिळच लागा ना. आमटीला मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय, माणसाकडे 10 मिरच्या. हिरवीगार नुसती आमटी केली, 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला. तिका झार आमटी केली. म्हातारे किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरच क्वालिटी वेळ लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नाही जेवायचं. पण नवरा नुसता ओढ्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन लई तिकाटे, नको खाऊ. हे म्हणला मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही. युट्यूबवरून तिने स्वयंपाक केला, मी आमटीच खाणार. आई म्हणली तू मग जाणार. पहिलाच घास खाला, त्याच्या कानातनं दूर निघाला, डोळ्यातनं गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणे होय हो भाजीत काही कमी जास्त नाही ना झालं. म्हणलं नाही नाही नाही, भाजी जगातोच एक नंबर. म्हणे मग डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते म्हणे आनंद असू, आनंद असू. देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला, हेच आनंद.